अनेक लोक आहेत बघा, अनेक लोक आहेत की ज्यांना त्रास होतो. कशामुळं? कारण त्यांच्याकडे शील नाही आहे, त्यांच्याकडे तो सदाचार नाही आहे, ते पुण्यधर्म नाही आहेत. आणि पुण्यधर्म जर आपल्याकडे नसतील, आपल्याकडे चांगले पुण्यधर्म नाही आहे, शील पालनाचा पुण्यधर्म नाही आहे, दान पुण्य करण्याचा पुण्यधर्म नाही आहे, धम्म आचरण करण्याचा पुण्यधर्म नाही आहे, तर मग पुण्यधर्मच नाही आहे तर तुम्ही किती जरी प्रयत्न केले, तुमचं चित्त त्यातल्या त्यात कुशल चित्ताची एकाग्रता कशी होईल? संपूर्ण विश्वाला सुख, शांती, मानवता तथा दुःखमुक्तीचा आर्य संदेश देणारे विश्वशांतीदूत महाकारुणिक तथागत भगवान सम्यक संबुद्ध यांना त्रिवार अभिवादन करतो. तथागतांनी समग्र मानवजातीच्या दुःखमुक्तीसाठी उपदेशिलेला महान सद्धम्म अर्थात बौद्ध धम्म तथा या सद्धम्माचा अविरतपणे प्रचार आणि प्रसार करणारा तथागतांद्वारा स्थापित सदा पूजनीय भिक्खू संघ, या पूजनीय भिक्खू संघाला त्रिवार अभिवादन करतो. ज्यांच्या अथांग अमर्याद त्याग प्रभावामुळे या भारतभूमीला बुद्धभूमीचे रूप पुन्हा एकदा प्राप्त झालं, असे बौद्ध धम्माचे पुनरुद्धारक, तुम्हा आम्हा सर्वांचे उद्धार करते प्रज्ञासूर्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या समग्र धम्मक्रांतीमध्ये जीवनाच्या शेवटच्या श्वासापर्यंत समर्पित या मंगलमय प्रसंगी संघरत्न बुद्धविहार, मयूर पार्क, औरंगाबाद या ठिकाणी उपस्थित आपण सर्व धम्म उपासक, धम्म उपासिका, आपल्या सर्वांप्रती मी सर्वप्रथम अनंत मंगल कामना, मंगल आशीष अर्पण करतो. आणि आजच्या या वर्षावासकालीन धम्मदेसनेला उपस्थितांनो, 37 बोधिपाक्षीय धम्माचा अभ्यास सदरील वर्षावासाच्या कालावधीमध्ये आपण करीत आहोत. या 37 बोधिपाक्षीय धम्मातील 7वं प्रकरण, म्हणजे एकूण 7 प्रकरणं आहेत आणि 7वं प्रकरण सध्या आपण या ठिकाणी पाहत आहोत. हे जे 7वं प्रकरण आहे आर्य अष्टांगिक मार्ग. भगवान बुद्धांनी धम्मचक्र प्रवर्तन सूत्रामध्ये सांगितलेला हा दुःखमुक्तीचा मार्ग, निब्बाण प्राप्तीचा मार्ग, सुखी जीवनाचा मार्ग, ज्याला भगवान बुद्ध आर्य अष्टांगिक मार्ग असं म्हणतात. धम्मचक्र प्रवर्तन सूत्रामध्ये भगवान बुद्धांनी हा उपदेश केलेला आहे. या आर्य अष्टांगिक मार्गाचा म्हणजे तुम्हाला लक्षात येईल की हा आर्य अष्टांगिक मार्ग किती महत्त्वाचा आहे. हे बुद्धाचा पहिला उपदेश आहे हा धम्मचक्र प्रवर्तन सूत्र, ज्यामध्ये भगवान बुद्ध दुःख सांगतात, दुःखाचे कारणं सांगतात, दुःखाच्या कारणांचा निरोध करणे कसं करावं ते सांगतात, आणि त्या दुःख निरोधगामिनीचा पटीपदा मार्ग कोणता आहे ते सुद्धा सांगतात. आणि काय म्हणतात भगवान बुद्ध की भिक्खुन्नो अनुपगम्मं मज्जिमा पटीपदा अथ्थी, म्हणजे भिक्षूंनो एकमेव अनुपगम्मं म्हणजे अनुत्तर आहे, त्याच्यापेक्षा वरचं काहीच नाही, अनुत्तर असा एकमेव मार्ग आहे दुःखमुक्तीचा मार्ग, आणि तो म्हणजे कोणता? आर्य अष्टांगिक मार्ग होय. या आर्य अष्टांगिक मार्गातील 7 तत्वांचं आतापर्यंत आपण अध्ययन या ठिकाणी केलं, समजून घेण्याचा प्रयत्न केला. आजच्या प्रवचन मालिकेमध्ये या आर्य अष्टांगिक मार्गातील जे 8वं तत्व आहे, शेवटचं तत्व आहे, ज्याला भगवान बुद्ध सम्मा समाधी असं म्हणतात. पालीमध्ये बुद्धाची भाषा, बुद्ध काळातली भाषा, सम्मा समाधी म्हणजे याचा मराठीमध्ये अर्थ होतो सम्यक समाधी. सम्यक समाधी सांगितलेली आहे भगवान बुद्धांनी.
यापूर्वी पण मला वाटते आपण समाधीबद्दल ऐकलेलं आहे. याच प्रवचन मालिकेमध्ये, या 37 बोधिपाक्षीय धम्माच्या प्रवचन मालिकेमध्ये अनेक वेळेस तुम्ही समाधीबद्दल ऐकलेलं आहे. जसं आता या 37 बोधिपाक्षीय धम्मामध्ये आपण एक प्रकरण बघितलं. कोणतं? 5 प्रकारचे इंद्रिय, याच्यामध्ये समाधी आहे ना, श्रद्धा, वीर्य, स्मृती, समाधी आणि प्रज्ञा. त्यानंतर 5 प्रकारचे बलसुद्धा बघितले, श्रद्धा, वीर्य, स्मृती, समाधी आणि प्रज्ञा. म्हणजे बघा, 5 इंद्रिय, 5 बल, यामध्ये समाधी भगवान बुद्धांनी शिकवलेली आहे. सोबतच काय शिकलो आपण? 6वं प्रकरण सत्त बोधांग, 7 प्रकारचे बोधीचे अंग, त्याच्यामध्ये पण समाधी शिकली ना आपण? शिकली की नाही? स्मृती, धम्मविचय, वीर्य, प्रीती, प्रशब्दी, समाधी, नंतर उपेक्षा. म्हणजे बघा, या 37 बोधिपाक्षीय धम्मातील या 3ही प्रकरणांमध्ये, म्हणजे पंच इंद्रिय, पंचबल आणि 7 बोधांग, या 3ही प्रकरणामध्ये भगवान बुद्धांनी समाधीचा उपदेश केलेला आहे. एवढंच काय, आर्य अष्टांगिक मार्गात सुद्धा अत्यंत महत्त्वाचं हे तत्व सम्यक समाधी, जे आज आपण या ठिकाणी बघत आहोत. म्हणजे तुम्हाला एक लक्षात येईल की ज्याप्रमाणे भगवान बुद्ध स्मृतीचा उपदेश करतात, कालच्या प्रवचनामध्ये आपण महत्त्व बघितलं, स्मृती किती महत्त्वाची आहे स्मृती, त्याप्रमाणेच समाधीसुद्धा अतिशय महत्त्वाची आहे. आणि समाधीचा एक साधा, सोपा, सरळ अर्थ होतो. समाधीचा अर्थ होतो एकाग्रता. समाधीचा अर्थ काय होतो? एकाग्रता, कॉन्सन्ट्रेशन. कशाची एकाग्रता? मनाची एकाग्रता, मनाचं कॉन्सन्ट्रेशन, मनाला केंद्रित करणं, एकाग्र करणं, ज्याला तात्विक भाषेमध्ये समाधी असं म्हटलेलं आहे. पण भगवान बुद्ध फक्त समाधी एवढा शब्द वापरत नाही. कोणता शब्द वापरतात? सम्यक समाधी. फक्त समाधी नाही आहे, सम्यक समाधी. म्हणजे समाधी तर असावी, पण कशी असावी? सम्यक असली पाहिजे. तुमचं चित्त एकाग्र व्हावं, पण सम्यक चित्त एकाग्र व्हावं. चांगल्या गोष्टीवर चित्त एकाग्र व्हावं, अकुशल गोष्टीवर चित्त एकाग्र होऊ नये. नाहीतर अकुशल गोष्टींवर, वाईट गोष्टींवर चित्त एकाग्र करणारे लोक भरपूर आहेत बघा. हिंसा करणारे लोक नेहमी त्यांचं चित्त तिथंच एकाग्र होते. हिंसा कुठे करायची आहे, हिंसा कुठे करायची आहे. चोरी करणारे लोक नेहमी त्यांचं चित्त तिथंच एकाग्र होते, चोरी कुठं करायची आहे. कालच बघा, आज पेपरमध्ये आलं, एका म्हाताऱ्या आईचा गळा दाबून तिला म्हणजे धमकवून बघा तिथं सगळं ते लुटून नेलं बघा, पेपरमध्ये बातमी आली आहे की नाही. चोरी करणारे लोक, त्यांचं चित्त नेहमी बघा त्या चोरी कुठं करायची, कशी करायची, त्याच्यावर एकाग्र फिरत राहते. व्यभिचारी लोक, ते सुद्धा चित्त एकाग्र करतात, पण कशावर? अकुशल आहे, ते वाईट आहे, चुकीचं आहे. म्हणजे चित्त तर एकाग्र करतात, पण कशावर? व्यभिचार कुठे करायचा, विनयभंग कुठे करायचा, अनाचार कुठे करायचा, यावरच त्यांचं चित्त एकाग्र होते. काही लोक खोटं बोलतात, तोंडाने आपल्या या वाणीचं अकुशल कर्म करतात, त्यांचं चित्तसुद्धा तिथंच एकाग्र होते. म्हणजे खोटं बोलणारे लोक, जिथं खोटं सुरू आहे ना, तिथे जाऊन त्यांना लई इंटरेस्ट येतो. ज्यांना चुगल्या करायची सवय आहे, जिथे चुगल्या सुरू आहेत तिथं जाऊन त्यांना लई इंटरेस्ट येतो. ज्यांना कठोर बोलायची सवय आहे, तिथे जाऊन त्यांचं चित्त बरोबर एकाग्र होते बघा. म्हणजे काय की काही लोक हे चित्त एकाग्र तर करतात, पण कशामध्ये? वाईट गोष्टींमध्ये एकाग्र करतात. समजा दारू पिणारा माणूस आहे, नशा पण करणार, दारू पिणारा व्यक्ती आहे की नाही, त्याला जर म्हणलं बाबा रे चल ना विहारामध्ये, दारू पिणं चांगलं नाही आहे, विहारात चल जरा, थोडं भंतेजीचे 2 शब्द ऐक जरा, हे सवय सुटली पाहिजे, हो असं करतात आहे की नाही. पण तेच जर त्याच्या मित्रांनी म्हटलं, अरे भाई आज भाई का बड्डे है, चल आजा सावंगी फाटा, बीड बायपास, हां ठीक आहे बोलते, येतात, लगेच चित्त एकाग्र होते बघा. म्हणजे एवढा इंटरेस्ट दाखवतात ते, लगेच चित्त एकाग्र होते. आणि बघा वाईट गोष्टींवर चित्त एकाग्र त्यांचं लगेच होते बघा.
पण मला सांगा, असं जे काही अकुशल गोष्टींवर चित्त एकाग्र होते ते माणसाच्या भल्याचं आहे का? माणसाच्या चांगुलपणाचं आहे का? नाही, हे माणसाच्या चांगुलपणाचं नाही आहे. चित्त तर एकाग्र होत आहे, पण जे चित्त अकुशल गोष्टी एकाग्र होत आहे, वाईट गोष्टींवरती एकाग्र होत आहे. तर भगवान बुद्ध काय शिकवतात? समाधी तर सांगतात भगवान बुद्ध, पण समाधी कशी पाहिजे? सम्यक समाधी पाहिजे, चांगली समाधी पाहिजे. म्हणजे चित्त चांगल्या गोष्टीवर एकाग्र करा. आपण म्हणतो ना, कुशलस्य उपसंपदा सचित्त परियोदपनं, म्हणजे कुशल जे आहे त्याची उपसंपदा करा. सचित्त, स्वतःचं चित्त, दुसऱ्याचं नाही बरं. सचित्त परियोदपनं, परियोदपनं, दपनं म्हणजे दर्पण, आरस म्हणजे जसं हे असतो बघा, आरसा एकदम निर्मळ असतो बघा, निर्मळ, जे जसं असेल तसं दिसते बघा, त्याप्रमाणे एकदम स्वच्छ शुद्ध करणे, मनाला चित्ताला शुद्ध करणे, एकदम अकुशलाला नष्ट करून. हेच तर बुद्ध शिकवतात. एतं बुद्धानं शासनं, म्हणजे बुद्ध काय शिकवतात? सम्यक समाधी हे तत्व आपल्याला शिकवते की आपल्याला आपल्या चित्ताची, फक्त चित्ताचीच नाही, कुशल चित्ताची एकाग्रता करायची आहे. कुशल चित्त, कुशल चित्ताची एकाग्रता करायची आहे. त्यालाच भगवान बुद्ध म्हणतात सम्यक समाधी. तर बघा, हे आपण जे चॅप्टर घेतलेलं आहे सम्यक समाधी, आर्य अष्टांगिक मार्गातलं महत्त्वाचं तत्व आहे. आणि बोधिसत्वाला बुद्धत्व प्राप्त करण्यासाठी बोधिसत्वसुद्धा आपल्या चित्ताची सम्यक समाधी करतात. हा बोधिसत्वाचा तत्व आहे, बोधिसत्वाचा हा आचरणिक धम्म आहे. पण तुम्ही लोक, संसारिक लोक, म्हणजे संसारिक जीवन जगणारे, सामान्य आपलं हे जीवन जगणाऱ्या लोकांसाठी सुद्धा सम्यक समाधी किती महत्त्वाची आहे. आपल्या चित्ताला कुशल करणं, आपल्या चित्ताला चांगलं करणं किती महत्त्वाचं आहे बघा. आपण बघतो समाजामध्ये असे काही लोक, समुदायामध्ये असे काही लोक आहेत की ज्यांचं चित्त चांगलं नाही आहे, ज्यांच्या चित्तामध्ये नेहमी अकुशल भाव उत्पन्न होतो, हिंसेचा भाव, चोरीचा भाव, व्यभिचाराचा भाव, मिथ्यावाणीचा भाव, मद्यपान, नशापानाचा भाव, असे नेहमी त्यांचं चित्त ते संस्कार उत्पन्न करते. अकुशल संस्कार उत्पन्न झाले तर अकुशल चित्त माणसाला सुख देईल का? वाईट म्हणजे मन वाईट आहे, त्याचं चित्त मनच वाईट आहे, तर ते वाईट मन माणसाला सुख देईल का? बुद्ध सांगतात ना, वाईट मनानं बोलले अथवा वाईट मनाने कार्य केलं तर दुःखसुद्धा म्हणजे त्याचा पाठलाग तसंच करते, ज्याप्रमाणे बैलगाडीला जुंपलेल्या बैलांच्या पायांचा पाठलाग बैलगाडीची चाकं करतात. किती साधं सोपं उदाहरण देऊन बघा भगवान बुद्धाने शिकवलं. वाईट मन असेल तर त्या माणसाला सुख मिळणार नाही, दुःख दुःख आणि दुःखच मिळत राहील बघा. म्हणून बुद्ध शिकवतात की आपल्याला आपल्या चित्ताला शुद्ध करायचं आहे, आपल्या चित्ताची म्हणजे कुशल चित्ताची एकाग्रता करायची, कुशल चित्ताची. तर बघा, आपण याच्या अगोदर समाधीबद्दल शिकलो, पंच इंद्रियामध्ये शिकलो, पंच बलामध्ये शिकलो, सत्त बोधांगामध्ये पण शिकलो. तर आता तुम्हाला जर कधी आठवत असेल तर हे पंच इंद्रियामध्ये जी समाधी सांगितलेली आहे त्याचं काम काय आहे, पंच बलामध्ये जी समाधी सांगितलेली आहे त्याचं काम काय आहे, किंवा सत्त बोधांगामध्ये जी समाधी सांगितलेली आहे त्याचं काम काय आहे, हे आपण म्हणजे तात्विक स्वरूपामध्ये फरक तिथे जाणलेला आहे. जसं आपण बघितलं की म्हणजे बुद्ध हे सगळा उपदेश करतात की जे पंच इंद्रिय आहेत, श्रद्धा, वीर्य, स्मृती, समाधी आणि प्रज्ञा, हे पंच इंद्रिय काय करतात? आपल्या जीवनामध्ये म्हणजे दुःखमुक्तीच्या मार्गावर जे आरूढ होऊ देत नाही असे 5 प्रकारचे अडथळे आहेत जीवनामध्ये, 5 प्रकारचे ब्रेकर्स आहेत. जसं रस्त्यावरती ब्रेकर असतात, तुमची स्पीड कमी करतात, बरोबर आहे, असे ब्रेकर्स आहेत, अडथळे आहेत की जे अडथळे तुम्हाला त्या दुःखमुक्तीच्या मार्गावर चालू देत नाही, ते अडथळे तुम्हाला दुःखमुक्त होऊ देत नाही. म्हणून तुम्हाला जर दुःखमुक्त व्हायचं असेल
तर तुम्हाला ते 5 प्रकारचे अडथळे दूर करावे लागतील. त्या 5 अडथळ्यांना ओळखण्याचं काम ते पंचेंद्रिय करतात. कोणते कोणते 5 अडथळे आहेत? विचिकिच्छा, थीनमिद्ध, उद्धच्च, कुकच्च, व्यापाद आणि कामछंद. हे सर्व मी सांगितलेलं आहे, आपण सर्व हे बघितलेलं आहे. हे 5 अडथळे आहेत आणि या 5 अडथळ्यांना ओळखण्याचं काम हे पंच इंद्रिय करतात. आणि एकदा का ओळखलं की त्यांना नष्ट करण्यासाठी या पंच इंद्रियांचं रूपांतर पंच बलामध्ये होते. जसं आता आपण समाधी पाहत आहोत. हे जे पंच इंद्रिय आहेत, श्रद्धेचं काम काय आहे? तुमच्या चित्तामध्ये जर बुद्ध धम्म संघाबद्दल शंका असेल, ज्याला भगवान बुद्ध म्हणतात विचिकिच्छा, हे शब्द पालीतले शब्द आहेत, तात्विक आहेत, पण लक्षात ठेवले पाहिजे. विचिकिच्छा, जर तुमच्या मनात जर शंका उत्पन्न झाली बुद्धाबद्दल, धम्माबद्दल, संघाबद्दल, तर हे श्रद्धा इंद्रिय त्याला ओळखते आणि काय करते? त्या श्रद्धा इंद्रियाचं रूपांतर श्रद्धा बलामध्ये होते आणि तुमच्यातला विचिकिच्छा हा विकार नष्ट करते. दुसरं वीर्य म्हणजे काय? वीर्य म्हणजे उत्साह ठेवणे, शारीरिक आणि मानसिक उत्साह असला पाहिजे. तर बघा, वीर्य इंद्रिय काय करते? तुमच्या जर धम्माचरण करत असताना तुमच्यामध्ये जर शारीरिक थकवा आला, मानसिक थकवा आला, तर हा शारीरिक आणि मानसिक थकवा ओळखण्याचं काम वीर्य इंद्रिय करते. आणि हे थीनमिद्ध, याला थीनमिद्ध म्हटलेलं आहे, याला नष्ट करण्यासाठी ते वीर्य इंद्रिय वीर्य बलामध्ये रूपांतरित होऊन तुमचं थीनमिद्ध नष्ट करते. त्यानंतर तिसरं कोणतं आहे? स्मृती इंद्रिय सांगितलेलं आहे. तर स्मृती इंद्रिय काय करते? तुमच्यामध्ये म्हणजे जर त्याला काय म्हणतो आपण, जसं कालच्याच प्रवचनामध्ये बघितलं, जर तो माणूस खूप उद्विग्न होतोय, उद्विग्न होणं समजते ना, म्हणजे द्वेष भावना उत्पन्न केली मनामध्ये, उद्विग्न होणे, चिंताग्रस्त होणे, पश्चाताप करणे, अशी जर उद्विग्नता चित्तामध्ये उत्पन्न झाली तर हे स्मृती इंद्रिय ते ओळखते की तुमचं चित्त उद्विग्न होत आहे, नाराज होत आहे, बेचैन होत आहे. तर याला ओळखून ते नष्ट करण्यासाठी स्मृती इंद्रियाचं रूपांतर स्मृती बलामध्ये होते. अगदी याप्रमाणे आता महत्त्वाचा मुद्दा आहे समाधी इंद्रिय. याच्यामध्ये समाधी इंद्रिय पण आहे, नंतर प्रज्ञा पण आहे. समाधी इंद्रिय काय करते? समाधी इंद्रिय त्याचं मुख्य काम आहे, जर तुमच्या चित्तामध्ये व्यापाद उत्पन्न झाला, व्यापाद हा सुद्धा एक अडथळा आहे 4थ्या क्रमांकाचा, ज्याला म्हणतात द्वेष. व्यापाद म्हणजे काय? द्वेष करणे, तिटकारा करणे, कुणाचा तिरस्कार करणे. तर समाधी इंद्रिय काय काम आहे? तुमच्या चित्तामध्ये व्यापाद उत्पन्न झाला म्हणजे द्वेष भावना उत्पन्न झाली, त्याला ओळखण्याचं काम करतात आणि मग त्याला नष्ट करण्यासाठी समाधी इंद्रियाचं रूपांतर समाधी बलामध्ये होते. म्हणजे अशा प्रकारे समाधी इंद्रिय तुमच्या चित्तातील द्वेष भावना कमी करण्यासाठी तुमच्या जीवनामध्ये काम करत असते. बघा, समाधी म्हणजे चित्ताची एकाग्रता साधणे, कुशल चित्ताची एकाग्रता साधणे. तर या संदर्भामध्ये एक महत्त्वाचा मुद्दा भगवान बुद्धाने शिकवलेला आहे. दोन्ही तोच मुद्दा पुढे, जसं मिलिंद प्रश्न ग्रंथ आपण वाचतो बघा, मिलिंद प्रश्न, तर त्या मिलिंद प्रश्नामध्ये सुद्धा राजा मिलिंद या समाधीचे लक्षण विचारतात. काल पण मी स्मृतीचे लक्षणं तुम्हाला सांगितले आहे ना, स्मृतीचे लक्षणं, वीर्याचे लक्षणं, समाधीचे लक्षणं काय आहेत, म्हणजे कोणती तत्व आपल्यामध्ये उत्पन्न होतात की ज्याला आपण म्हणूया की ही समाधी आहे. तर राजा मिलिंद नागसेन भिक्षूला प्रश्न विचारतात की म्हणते समाधीचं लक्षण काय आहे, कोणतं तत्व उत्पन्न होते आपल्यामध्ये की ज्याला म्हणतात की ही समाधी आहे, समाधीचं लक्षण काय आहे. तर भिक्षू नागसेन जे असतात ते त्याला उत्तर देतात की राजा, समाधीचं लक्षण आहे प्रमुख होणे, हे समाधीचं लक्षण आहे. आता प्रमुख होणे म्हटलं
ते तुम्हाला लगेच लक्षात येणार नाही. राजा मिलिंदाचं लक्षात नाही आलं, तुमच्या काही लक्षात येणार डायरेक्ट. तर राजा मिलिंद पण म्हणे काही समजलं नाही, एखादं उदाहरण देऊन सांगा. तर मग राजा भिक्षू नागसेन राजा मिलिंदाला सांगतात की राजा, ज्याप्रमाणे एक मिनार असते, जसं कुतुब मिनार आहे, त्या मिनारामध्ये अशा पायऱ्या असतात. त्या पायऱ्या खालून सुरू होतात, असे गोल 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 होत होत असे त्या पायऱ्या कुठे जातात, वरती जातात. बरोबर आहे. म्हणजे ज्या पायऱ्याने जाणारा व्यक्ती हळूहळू बरोबर त्या पायऱ्याने चालत 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 अगदी शेवटच्या टोकाला जातो. बरोबर आहे. अगदी याप्रमाणे हे जे समाधी आहे, हे समाधी तुम्हाला तुमच्या पुण्यधर्मामध्ये प्रमुख बनवत असते. एवढं सांगू सुद्धा राजाला समजलं नाही. राजा म्हणे पुन्हा काही दुसरं उदाहरण देऊन सांगा. भिक्षू नागसेन दुसरं उदाहरण दिलं. बघा म्हणजे राजा, तुम्ही युद्ध करायला जात असता का? युद्ध करता? हो म्हणे, मी युद्धाला जात असतो. तर बघा म्हणे, ज्याप्रमाणे एक राजा एखाद्या युद्धामध्ये, जसं राजाकडे सैन्यदल असते, हत्तीदल असते, घोडा अश्वदल असते, बरोबर आहे, धनुर्धारी असतात, तलवारधारी असतात, बरोबर आहे, हे सगळं त्यांचं सैन्यदल असते. तर तो राजा एकेकाला पाठवत नसतो बघा. म्हणजे अगोदर हत्तीदळ घेऊन जा, मग तुम्ही आले की मग तुम्ही घोडदळ, नंतर सैन्य जा, असं करतो का राजा? असं नाही करत. या सगळ्या सैन्य दलाला एकदाच पाठवतो. का बरं? कारण जेव्हा हे सगळे जण एका ठिकाणी येतात तेव्हा त्यांची शक्ती काय होते? प्रमुख बनते, तेव्हा ते शक्तिशाली बनतात. अगदी याप्रमाणे तुमच्या जीवनामध्ये त्या जे जे काही पुण्यधर्म आहेत, जे जे काही चांगली कर्म आहेत, पुण्यधर्म आहे, त्या सगळ्या पुण्यधर्माला एकत्रित ठिकाणी घेऊन जाण्याचं काम समाधी करत असते. तेव्हा त्याला लक्षात आलं की समाधीचं नेमकं काम काय आहे. समाधीचं काम आहे, पहिलं काम, की तुमच्या जीवनामध्ये जे जे काही तुम्ही पुण्यकर्म करता, पुण्यकर्म, ते सगळे पुण्यकर्म तुम्हाला समाधीकडेच घेऊन जातात. बघा, समाधीकडे कसं घेऊन जातात? जसा भगवान बुद्धांनी शिकवला दुःखमुक्तीचा मार्ग आहे, शील, समाधी आणि प्रज्ञा. आपण समाधी पाहत आहोत. समाधीच्या अगोदर काय सांगितलं बुद्धांनी? शील सांगितलं ना. डायरेक्ट समाधी लागत नसते. म्हणजे तुम्ही जर किती जरी असं बसलं, चित्त एकाग्र करण्याचा प्रयत्न केला, तुमचं चित्त लगेच एकाग्र होत नाही. बघा, जे काही जुने संस्कार असतील ते पुन्हा उत्पन्न होतात, तुम्हाला त्रास देतात. ते जुने संस्कार, अकुशल संस्कार असतील, उत्पन्न होतात, तुम्हाला त्रास देतात. म्हणून समाधी जर करायची असेल, त्यातल्या त्यात सम्यक समाधी करायची असेल, तर तुमच्याकडे तेवढं पुण्यधर्म असलं पाहिजे, तुमच्याकडे तेवढं पुण्याचा साठा असला पाहिजे. त्यासाठी तुम्हाला शील पालन करावं लागते. म्हणजे शील पालन करता करता डायरेक्ट समाधी होत नाही, अगोदर शील पालन करा. म्हणजे तो व्यक्ती अगोदर शील ग्रहण करतो, तर शील पालन करतो, हिंसा करत नाही, चोरी करत नाही, व्यभिचार करत नाही, असत्यवाणी करत नाही, मिथ्यावाणी बोलत नाही, मद्यपान करत नाही. तर हळूहळू आपले कर्म सुधारतो, आपलं चित्त शुद्ध करण्याचा प्रयत्न करतो. आणि एकदा का तुमचे कर्म चांगले झाले, तुम्ही शीलवान झाले, तर बघ नंतर बघा, तुम्ही जेव्हा समाधी करायला बसताना तुमचं चित्त सहजरित्या, तुमचं चित्त एकाग्र होते. कशामुळं? तुमच्याकडे ते पुण्य आहे त्यामुळेच ना. जर तुम्ही शीलवानच नाही आहेत, तुम्ही शीलवान नाही, तुमच्याकडून काहीतरी अकुशल कर्म घडलेलं आहे, तर बघा, लोक जागे जरी असते ना तरी ते अकुशल कर्म आठवतात. त्या अकुशल कर्मामुळे त्याला जेवण जात नाही, त्या अकुशल कर्मामुळे त्याला झोप लागत नाही, त्या अकुशल कर्मामुळे त्याचं मन लागत नाही, कामात मन लागत नाही, परिवारात मन लागत नाही. कशामुळे? त्या अकुशल कर्मामुळे. मग जर अकुशल कर्माचं स्मरण केल्याबरोबर जर तुमचं सामान्य जीवन जर दुःखमय होत असेल, तर तुम्ही कितीही प्रयत्न करा, चित्त एकाग्र होईल का? होणारच नाही. उलट तुम्हाला जास्त त्रास होईल. तर काही काही लोक म्हणतात ना, आम्हाला ध्यानाहून आले की आम्हाला म्हणतात, भंतेजी खूप त्रास झाला म्हणतात, खूप त्रास झाला म्हणतात. का बरं त्रास झाला? त्याचे कारणं आहेत ना. कारण जे लोक, म्हणजे सगळेचे सगळेजण ध्यान शिबिराला दुःखमुक्त होण्याचा मार्ग बघण्यासाठी किंवा आचरणात आणण्यासाठी जात नाही.
सगळ्या लोकांचा उद्देश सारखा नसतो. काही लोकांना तंबाखूची सवय लागलेली असते, तंबाखू सोडायचा आहे. काही लोकांना दारूची सवय लागलेली आहे, दारू सोडायची आहे. काही लोकांना बायकोचं टेन्शन आहे, बायको सोडायची नाही बाबा. काही लोकांना परिवाराचं टेन्शन आलेलं आहे, त्या टेन्शनमधून थोडंसं आराम मिळावं म्हणून जातात. सगळ्याचा उद्देश सारखा नसतो बघा, सगळ्याचा उद्देश सारखा नसतो. तर बघा, ज्याला दारू पिण्याची सवय आहे सकाळ दुपार संध्याकाळ, आणि त्याला जर त्या समाधीला त्या ध्यानामध्ये बसवलं तर त्याचं चित्त एकाग्र होईल का ना? त्याचं चित्त एकाग्र होईल? कसं होईल हो? त्याला कशाचे स्मरण होईल? संध्याकाळचे 7 वाजले की पहिले अरे ते स्मरण होईल बघा. ध्यानाला बसला ना त्याला तेच दिसेल, काचाचा ग्लास, काचाची बॉटल, टेबल, चखना, हेच दिसेल त्याला. दुसरं काय दिसणार आहे? हेच दिसेल ना. हां, आणि मग एक दिवस जाऊ द्या, एक दिवसाचं ठीक आहे. अरे 10 दिवस, 10 दिवस कसे तरी 10 दिवस काढते तो, 10 दिवस काढते. मंगल मैत्री झाली, पहिल्याच गाडीनं घरी पण याची वाट पाहत नाही. बाहेर आला रे आला की विचारते, अरे भाई किधर आहे? अरे हा असते असं बघा. अगोदर जाऊन ते 10 दिवसाचा कसरच पूर्ण करतात बघा, आणि घरी येईपर्यंत माणूस फुल टल्ली होऊन जाते. लोक म्हणतात काय भाऊ हे ध्यान करायला गेला की काय करायला गेला, असं होते बघा. कशामुळे होते बघा हे सर्व असं? हे तर जस्ट उदाहरण दिलं. अनेक लोक आहेत बघा, अनेक लोक आहेत की ज्यांना त्रास होतो. कशामुळं? कारण त्यांच्याकडे शील नाही आहे, त्यांच्याकडे तो सदाचार नाही आहे, ते पुण्यधर्म नाही आहेत. आणि पुण्यधर्म जर आपल्याकडे नसतील, आपल्याकडे चांगले पुण्यधर्म नाही आहे, शील पालनाचा पुण्यधर्म नाही आहे, दान पुण्य करण्याचा पुण्यधर्म नाही आहे, धम्म आचरण करण्याचा पुण्यधर्म नाही आहे, तर मग पुण्यधर्मच नाही आहे तर तुम्ही कितीतरी प्रयत्न केले, तुमचं चित्त त्यातल्या त्यात कुशल चित्ताची एकाग्रता कशी होईल? नंतर तर मग खूप मोठा रस्ता आहे. म्हणजे शील कशासाठी? समाधीसाठी. समाधी कशासाठी? प्रज्ञेसाठी. आणि प्रज्ञा कशासाठी? विमुक्तीसाठी. असं हे सूत्र आहे बघा. शील समाधीकरिता, समाधी प्रज्ञाकरिता, आणि प्रज्ञा दुःखमुक्तीकरिता. अगोदर हे सुरुवात आहे बघा हे शीलापासून. म्हणून आपल्याला या शीलाला जे आपलं शील आहे हे शील जास्तीत जास्त मजबूत करायचं आहे, पक्क करायचं आहे, सदाचारी बनायचं आहे. तेव्हा जाऊन हे कुशल चित्त तुमच्यामध्ये उत्पन्न होईल बघा. चित्तामध्ये जर विकार असतील बघा तर कुशल चित्ताची एकाग्रता कशी होईल? एक उदाहरण बघा, तुम्हाला मागच्या वेळेस उदाहरण दिलं होतं. काचाचा एक ग्लास आहे, काचाचा ग्लास, त्याच्यामध्ये पाणी आहे आणि त्या पाण्यामध्ये थोडी घाण आहे, बरोबर आहे, थोडीशी घाण आहे. तर आता ते पाणी तुम्हाला प्यायचं आहे, पण ते पाणी घाण असल्यामुळे ते पाणी तुम्ही पिऊ शकत नाही. आता तुम्ही त्या पाण्याला स्वच्छ कसं करणार? कसं करणार स्वच्छ? तर काही जण काय करतील, त्या पाण्याच्या ग्लासला असं शांत ठेवून देतील. तर शांत ठेवलं तर काय होते? ती जी सगळी घाण आहे ती घाण सगळी तळाशी जाऊन बसते. पण याचा अर्थ ते पाणी पूर्णपणे शुद्ध झालं असा होतो का? असा होतो का? नाही. ती घाण तिथेच आहे, ते विकार तिथेच आहेत बघा. पण जेव्हा अप्रिय प्रसंग घडतात, मनाच्या विरुद्ध होणे, अप्रिय परिस्थिती येते, म्हणजे कोणी जर तो ग्लास असा आणखी पुन्हा हलवला तर काय होईल? ती माती पुन्हा वर येईल, ते पाणी पुन्हा घाण होईल बघा. बरोबर आहे की नाही? मग यासाठी काय करावं लागेल? आपल्याला शुद्ध करावं लागेल त्या पाण्याला. आणि शुद्ध म्हणजे काय? जोपर्यंत त्या पाण्यातील तो कचरा जोपर्यंत आपण बाहेर काढत नाही तोपर्यंत पाणी प्युरिफाय होत नाही, शुद्ध होत नाही. एकदा का ते तो कचरा आपण बाहेर काढला, पाणी शुद्ध झालं, तो ग्लास कितीही हलवा तुम्ही, पाणी अशुद्ध होणार नाही, पाणी घाण होणार नाही. का बरं? कारण त्या पाण्यातील घाण आपण बाहेर काढली आणि पाण्याला प्युरिफाय केलं बघा. समाधीचं सुद्धा हेच काम आहे. समाधीचं हेच काम आहे की तुमच्या चित्तामध्ये जे 5 प्रकारची घाण आहे, जे 5 प्रकारचे अडथळे आहेत, ज्याला भगवान बुद्ध निवारण, ज्याला आपल्याला नष्ट करायचं आहे, निवारण म्हटलेलं आहे. जे 5 प्रकारचे निवारण आहे, या निवारणाला
पूर्णपणे नष्ट करण्यासाठी हे समाधी तुम्हाला उपयोगी ठरत आहे. समजलं? यासाठी ही समाधी आहे. कधी कधी काय होते की लई लोक म्हणजे ध्यानाला जातात, ध्यानाला गेलं की बरं वाटते 10 दिवस, कारण तिथं कोणाशी बोलायचं काम नाही आहे, काहीच नाही, राग येत नाही, द्वेष येत नाही, काहीच होत नाही, बरं वाटते. आल्यानंतर काही लोकांना बरं वाटते बघा, पण जर अप्रिय प्रसंग आला तर, अप्रिय प्रसंग आला, अप्रिय परिस्थिती आली, लगेच ते विकार वर येतात की नाही? लगेच विकार वर येतात बघा. का बरं असं होते? फक्त आपण ते विकार शांत केलेले आहेत, नष्ट केले नाही. तर यासाठी हे जे समाधी आहे, हे समाधी इंद्रियसुद्धा तुमच्या चित्तातील 5 प्रकारचे विकार, कोणते कोणते? विचिकिच्छा, थीनमिद्ध, उद्धच्च, कुकच्च, व्यापात आणि कामछंद, असे हे 5 निवारण आहेत. याला ओळखायचं आणि याला नष्ट करायचं काम हे समाधी करत असते. अगदी याप्रमाणे आपल्याला हे समजून घेणं महत्त्वाचं आहे. जेव्हा एक बोधिसत्व जो या सम्यक समाधीचा अभ्यास करतो, त्याला बुद्धत्व प्राप्त करायचा आहे, मोठा मार्ग आहे, तर तो बोधिसत्व काय करतो? आपल्या चित्तामधील जेवढेही निवारण आहेत, या निवारणाला ओळखण्याचं आणि त्याला नष्ट करण्यासाठी या सम्यक समाधीचा उपयोग करत असतो बघा. तो 8वं तत्व आहे. अगदी त्या बोधिसत्वाप्रमाणे आपणही आपल्या जीवनामध्ये या सम्यक समाधीचं आचरण करावं. जेव्हा सिद्धार्थ बोधिसत्व ध्यानाला बसल्यानंतर त्यांच्या चित्तामध्ये जे विकार उत्पन्न झाले, त्याला आपण मारसेना म्हटलेली आहे, त्यावेळेस म्हणजे बोधिसत्व असताना, तर बोधिसत्व सिद्धार्थाने त्या विकारांना ओळखलं. अगोदरचं चित्त त्यांनी समाधीस्थ केलं, त्याला ओळखलं कोणते कोणते विकार आहेत, त्या विकाराला ओळखून त्याला नष्ट करण्याचं काम सिद्धार्थाने केलं, तेव्हा ते बुद्ध झाले बघा. यासाठी हे सम्यक समाधी महत्त्वाची आहे. आणि म्हणून भगवान बुद्ध अगदी सामान्य लोकांपासून तर बोधिसत्वापर्यंत प्रत्येकासाठी हे तत्व शिकवतात. आणि आपण तर सामान्य लोक आहोत, संसारिक जीवन जगणारे लोक आहोत. आपण सकाळी झोपेतून उठल्यापासून तर रात्री झोपेपर्यंत, किंबहुना झोपेसुद्धा हे सम्यक समाधीचं तत्व आपण आचरणामध्ये आणलं पाहिजे. नाहीतर बघा, आपण जर आपल्या चित्ताला एकाग्र केलं नाही, म्हणजे चांगल्या गोष्टींमध्ये एकाग्र केलं नाही, तर ज्याप्रमाणे शेतामध्ये बिनकामाचे गांजर गवत उगवतात ना, म्हणजे बिनकामाचे आहेत, शेतकऱ्यांना ते पेरलेले नसतात बघा, कुठून येतात माहीत नाही, कसे येतात माहीत नाही, शेतकऱ्याला पण माहीत नाही, बिचारा परेशान होऊन जातो. तर बुद्ध ते शिकवतात की चित्ताला जर तुम्ही म्हणजे कुशल चित्ताची जर एकाग्रता केली नाही, चित्ताला चांगल्या गोष्टीवर एकाग्र केलं नाही, तर तुमच्या चित्तामध्ये त्या गांजर गवताप्रमाणे अकुशल तत्व उत्पन्न होत राहतात बघा. तर शेतामध्ये असतात गांजर गवत, कितीही काढा ते अजून येतात, कितीही काढा ते अजून येतात आणि सगळं शेत ध्वस्त करून टाकतात बघा. अकुशल तत्व या गांजर गवताप्रमाणे आहे. म्हणजे जे कामाचं नाही, जे शेतकऱ्याला काहीच कामाचं नाही, असे गांजर गवत आपोआपच येतात. पण जे तुम्हाला आवश्यक आहे धान्य, ते धान्य सहज मिळत नाही, त्यासाठी मेहनत करावी लागते. नांगरणी, वखरणी, डवरणी, कापणी, हे सगळं मेहनत केल्यानंतर मग त्या शेतकऱ्याला त्या शेतातलं धान्य मिळते बघा, तो आपलं पोट भरतो. कुशल चित्तसुद्धा असंच आहे. कुशल चित्त करण्यासाठी आपल्याला ट्युशन लावावं लागतं, म्हणजे विहारामध्ये यावं लागतं, बरोबर आहे ना. अकुशल चित्त करायचं आहे म्हणजे शिव्या देणं शिकायचं आहे, कुठं ट्युशन आहे का? नाही. शिकतो बघा माणूस. म्हणजे तुम्ही बघा, तुम्हाला एखादी शिवी जर आठवत असेल तर तुम्ही कुठे शिकले का? हे नाही. म्हणजे जे बिनकामाचं आहे, जे आपल्या कामाचं नाही, आपल्या हिताचं नाही आहे, असे अकुशल तत्व आपोआपच मनामध्ये येतातही आणि त्याची वाढही होत राहते. पण जर चित्ताला चांगलं बनवायचं असेल, चित्ताला कुशल बनवायचं असेल, त्यासाठी तुम्हाला मेहनत करावी लागेल, तप करावं, म्हणजे धम्म आचरणाचा तप करावा लागेल, पुण्य धर्म वाढवावे लागतील, त्यासाठी तुम्हाला शीलपालन करावं लागेल,
दान पुण्य करावं लागेल, ध्यान करावं लागेल, धम्माचं आचरण करावं लागेल, विहारात यावं लागेल, ह्या सगळे धम्मसंस्कार करावे लागतील. कशासाठी? तुम्ही पण येता कशासाठी? आपल्याला आपलं चित्त चांगलं बनवायचं आहे, कुशल बनवायचं आहे, यासाठी हा सगळा खटाटोप चालू आहे. हे सर्वस्व भगवान बुद्धाने सांगितलेलं आहे की जेणेकरून आपलं हे जीवन जगत असताना शील पालन करत चला. कशासाठी? तुम्हाला चित्त एकाग्र करायचं आहे, कुशल चित्त एकाग्र करायचं आहे. कशासाठी? तुमच्यामध्ये प्रज्ञा विकसित व्हावी यासाठी. आणि प्रज्ञा कशासाठी? तर विमुक्तीसाठी, दुःखमुक्तीसाठी. असा हा सिक्वेन्स आहे, दुःखमुक्तीचा मार्ग आहे. तर नेहमी शील पालन करत चला, पंचशील पालन करा, अष्टशील पालन करा, शील मार्गाचं अनुसरण करा. त्यानंतर चित्ताला कुशल करून त्या कुशल चित्ताची एकाग्रता करा, म्हणजे समाधी करा आणि आपल्यामध्ये प्रज्ञा विकसित करा. हा शील, समाधी आणि प्रज्ञाचा मार्ग आपल्या सर्वांच्या हिताचा आहे, सुखाचा आहे. तर सरते शेवटी तुम्हा सर्वांच्या प्रती मी पुनश्च एकदा मंगलकामना अर्पण करतो. आर्य अष्टांगिक मार्गातील 8ही तत्व आपण या ठिकाणी आज संपूर्ण केलेलं आहे. सोबतच 37 बोधिपाक्षीय धम्मातील हे शेवटचं तत्व आहे सम्यक समाधी. तर 37 बोधिपाक्षीय धम्मातील 7ही प्रकरणं आज आपण पूर्ण केलेली आहेत. आर्य अष्टांगिक मार्गाचं सुद्धा प्रकरण आज पूर्ण झालेलं आहे. पण जेव्हा एक साधक या आर्य अष्टांगिक मार्गाचं आचरण करतो, चिंतन करतो, मनन करतो, पालन करतो, तर या आर्य अष्टांगिक मार्गाने गेल्यानंतर त्याच्या चित्तामध्ये धम्मचक्षु उत्पन्न होतात आणि तो दुःखमुक्त होतो. हे दुःखमुक्त काय आहे हे बऱ्याचशा लोकांना माहीत नाही आहे. हे पुढच्या प्रवचन मालिकेमध्ये आपण सुरू करणार आहोत. म्हणजे नेहमी आपण हा शब्द ऐकतो ना, दुःखमुक्त होणे, दुःखमुक्त होणे, दुःखमुक्त होणे. अरे पण आहे काय हे? म्हणजे आर्य अष्टांगिक मार्गाचं पालन केल्यानंतर तो व्यक्ती दुःखमुक्त होतो. तर दुःखमुक्त होणे म्हणजे काय? तर बुद्धाने सांगितलेलं आहे की तो साधक आपल्या जीवनातील 10 प्रकारचे संयोजनांना तोडतो. जे असे संयोजने आहेत की जे तुम्हाला दुःखमुक्त होऊ देत नाहीत, जे तुम्हाला कधीही दुःखमुक्त होऊ देत नाहीत. अशा 10 प्रकारच्या संयोजनांना, त्याला संयोजन म्हटलेलं आहे, अशा 10 प्रकारच्या संयोजनांना तो तोडतो आणि शेवटी दुःखमुक्त होतो. तर ते दुःखमुक्तीची अवस्था कशी आहे, हे 10 प्रकारचे संयोजने कोणते आहे आणि जे 10 प्रकारचे संयोजने तोडता तोडता श्रोतापन्न, सकृदागामी, अनागामी आणि शेवटी अरहंत या चित्त अवस्थेला तो कसा पोहोचतो, ह्या सर्व तत्वांना आपण पुढच्या प्रवचन मालिकेमध्ये आपण बघणार आहोत. तर आज सम्यक समाधी हे तत्व आपण या ठिकाणी समजून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर आपणही खूप चांगल्या प्रकारे आपल्या चित्ताला शुद्ध बनविण्याचा आणि कुशल चित्ताची एकाग्रता करण्याचा प्रयत्न करावा. यामध्ये आपल्या सर्वांचं मंगल आहे, सर्वांचं कल्याण आहे. सरते शेवटी तुम्हा सर्वांच्या प्रती मी पुनश्च एकदा मंगलकामना अर्पण करून आजची धम्मदेसना आणि धम्मसंस्कार